नमस्कार मंडळी, आज आपण करणार आहोत शेवग्याच्या शेंगांची आमटी। त्यासाठी लागणारे साहित्य: पावशेर शेवग्याच्या शेंगा, मसाल्याच्या वाटणासाठी 2 कांदे, अर्धी वाटी खोबऱ्याचा तुकडा, 2 लसूण गड्ड्या पाकळ्या, आल्याचा तुकडा, कोथिंबीर, 1 टोमॅटो। कांदा, टोमॅटो, आले, लसूण आणि कोथिंबीर एका ताटात अशा पद्धतीने बारीक चिरून ठेवा आणि शेंगा सोलून या पद्धतीने त्याचे काप करून घ्यायचे। आता गॅसवर पाणी तापत ठेवा। नंतर यामध्ये थोडे मीठ आणि थोडीशी साखर घाला। साखर घातल्यामुळे शेंगांचा तुरटपणा निघून जातो, त्यामुळे आपल्याला इथे साखर घालायची आहे। यानंतर आपल्या शेंगा यात टाकून शेंगा मऊ होईपर्यंत आपल्याला गॅसवर उकळवायचे आहे। त्यानंतर गॅस बंद करून शेंगा बाजूला काढून घ्यायच्या। आणि आणखीन एक गोष्ट, आपल्याला जे शेंगांचे पाणी आहे ते बाजूला काढून घ्यायचे आहे। नंतर तेच आपण आमटीसाठी वापरणार आहोत। आता आपण वाटणाकडे वळूयात। सर्वप्रथम आपल्याला तव्यावर कांदा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। नंतर बारीक चिरलेला खोबरे परतून घ्यायचं। नंतर त्यात टोमॅटो, लसूण, आलं आणि कोथिंबीर घालून हे सर्व साहित्य पुन्हा एकदा परतून घ्यायचे। नंतर हे एका डिशमध्ये काढून थंड होऊ द्या। थंड झाल्यावरच आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे पाणी घालून याची एक बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे। आता वळूयात आपण आमटीकडे। सर्वप्रथम आपल्याला कढई तापत ठेवायची आहे। कढई तापल्यानंतर आपल्याला त्यात 3 पळ्या तेल टाकायचे आहे। तेल तापल्यानंतर आपल्याला तयार केलेला वाटणाचा मसाला त्यात घालून तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचा आहे। बघा कसे कडेला तेल सुटले आहे। त्यानंतर आपल्याला थोडेसे पाणी घालायचे आहे। आता यामध्ये आपल्याला 1 चमचा गोडा मसाला, 1.5 चमचा काळा मसाला, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, हे सर्व मसाले आपल्याला छान एकत्र करून तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहेत। यानंतर आपल्याला किंचित पाणी घालून शेवग्याच्या शेंगा टाकायच्या आहेत आणि चांगल्या पद्धतीने परतून घ्यायच्या आहेत। चांगले परतल्यानंतर आपल्याला यामध्ये आपण जे बाजूला काढलेले शेंगांचे पाणी होते ते त्यात ओतायचे आहे आणि चांगली उकळी येऊ द्यायची आहे। यानंतर चवीनुसार मीठ घातल्यावर उकळी आल्यावर यात आपल्याला कोथिंबीर घालायची आहे। ही झाली आपली आमटी तयार। ही आपण भातासोबत आणि पोळीसोबत देखील खाऊ शकतो। धन्यवाद। अशीच रेसिपी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा की आमटी कशी वाटली तुम्हाला।